दोनों ही बिल्डिंग में, और ये देखिए ब्लास्ट। स्वाहा, नेस्त नाबूद, तर हे दोन्ही टॉवर आता पाडण्यात आलेले आहे आणि त्यानंतर धुळीचे प्रचंड लोट उठलेले आपण बघतोय। ट्विन टॉवर नोएडाच्या 93 सेक्टर मधल्या या दोन गगनचुंबी इमारती होत्या। यापूर्वी देशात अशी कारवाई कधीही झालेली नाहीये। इतक्या मोठ्या उंचीच्या आणि इतक्या जास्त मजल्यांची इमारत आतापर्यंत कधीही पाडण्यात आलेली नाहीये। त्यामुळे एक प्रकारची अभूतपूर्व कारवाई म्हणावी लागेल। सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भातले आदेश दिले होते आणि त्यानंतर हे ट्विन टॉवर अगदी काही सेकंदांच्या आत, पापणीही लावायच्या आत जमीनदोस्त झालेले आहेत। मोठं आव्हान होतं, अनेक आव्हानं होती, अनेक चॅलेंजेस होते प्रशासनासमोर, कारण या ट्विन टॉवरच्या अगदी काही मीटर अंतरावर रहिवासी इमारती आहेत, ज्यात मोठ्या संख्येने लोक राहतात। त्या इमारतींना, तिथे राहणाऱ्या लोकांना कुठलीही हानी, कुठलेही नुकसान होऊ नये याची देखील जबाबदारी या प्रशासनावर होती। त्यामुळे या आसपासच्या इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं होतं आणि त्याचबरोबर याला लागून ज्या इमारती आहेत त्या झाकण्यात देखील आलेल्या होत्या। पण आता हे ट्विन टॉवर पाडल्यानंतर धुळीचे प्रचंड लोट उठलेले आहेत आणि हे धुळीचे कण लवकरात लवकर जमिनीवर यावेत त्यासाठी अँटी स्मॉग मशीन देखील आसपासच्या परिसरात लावण्यात आल्यात आणि त्याचबरोबर धुळीचे लोट जे निघतायत त्याच्यावर पाण्याचा फवारा देखील अग्निशमन दलाच्या मार्फत केला जाणार आहे। कारण हेच धुलीकण जर हवेत पसरले, त्यात वेगवेगळे घटक आहेत जे की कुठलीही इमारत बांधताना कामी येतात, पण तेच जर फुफ्फुसावाटे, श्वासावाटे आपल्या फुफ्फुसांमध्ये गेले तर आपल्या आरोग्यासाठी हानिकारक सिद्ध होऊ शकतात। त्यामुळे आसपासच्या नागरिकांना मास्क वापरण्याचं आवाहन देखील केलं जात आहे आणि हे धुलीकण लवकरात लवकर कसे जमिनीवर बसतील त्यासाठी देखील प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे। आसपासची झाडं, आसपासच्या इमारती या सुद्धा एका विशिष्ट कापडाने झाकण्यात आलेल्या होत्या, पण तरी हे धुळीचे प्रचंड लोट आपण बघतोय जे नोएडातलं हे ट्विन टॉवर जमीनदोस्त केल्यानंतर उठलेले आहेत। 12 सेकंदांमध्ये हे ट्विन टॉवर जमीनदोस्त होईल असं सांगितलं जात होतं, पण त्याच्याही पेक्षा कमी वेळेत, जवळपास त्याच्यापेक्षा निम्म्या वेळेत हे दोन्ही टॉवर जमीनदोस्त झालेले आहेत। त्याचबरोबर हे गगनचुंबी इमारती आहेत ज्या दोन्ही, त्यांचे जे कॉन्क्रीट आहेत किंवा मोठमोठे त्यामध्ये लोखंडी किंवा स्टीलचं देखील मटेरियल वापरलं जातं, ते आसपास उडून कुठे पडू नये यासाठी एका विशिष्ट तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला होता, जेणेकरून ब्लास्ट जेव्हा होईल तेव्हा बाहेरच्या बाजूला हे सगळं कॉन्क्रीट न पडता ते टॉवरच्या आत पडेल। त्यामुळे आसपासच्या इमारती देखील सुरक्षित राहिल्या आहेत, त्यांना अजून तरी कुठली हानी झालेली या दृश्यांमधून दिसत नाहीये, पण ट्विन टॉवर पाडल्यामुळे धुळीचे लोट उठलेले दिसत आहेत। सुपरटेक बिल्डर्सने या दोन्ही इमारती बांधलेल्या होत्या आणि काही वेळापूर्वी त्यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे या ट्विन टॉवर पाडण्यासंदर्भात की आम्ही प्रशासनाचे सगळे नियम पाळलेले होते, त्यामुळे कुठलेही बेकायदेशीरपणे या इमारती बांधलेल्या नव्हत्या, तरीही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो अशी प्रतिक्रिया सुपरटेक बिल्डर्सच्या अध्यक्षांनी दिली होती। पण या दोन्ही इमारती बांधताना अनेक नियम पायदळी तुडवण्यात आल्याचं सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आलं होतं आणि त्यानंतर आजची तारीख ठरली आणि आजच्याच दिवशी कारवाई करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते आणि अवघ्या काही सेकंदांमध्ये या दोन्ही इमारती जमीनदोस्त करण्यात आलेल्या आहेत। देशात आजवरच्या इतिहासात इतक्या उंच इमारती पाडण्याची कदाचित ही पहिलीच वेळ होती, ज्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष या ट्विन टॉवरकडे होतं आणि तेच ट्विन टॉवर जे काही सेकंदापूर्वी आपल्या डोळ्यासमोर होतं ते नाहीसं झालंय, ते पूर्णतः जमीनदोस्त झालाय आणि आता उरले आहेत ते म्हणजे आसपासच्या परिसरात पसरलेले फक्त धुळीचे लोट। हीच ती जागा आहे जिथे आता धूळ दिसते, जिथे काही वेळापूर्वी ट्विन टॉवर हे उभं होतं आणि या दोन्ही इमारती आता जमीनदोस्त झालेल्या आहेत। अशा प्रकारे इमारती पाडण्याची परवानगी ही सहसा दिली जात नाही, कारण त्यात अनेक धोके असतात, अनेक आव्हानं असतात, अनेक संकट असतात जी की येऊ शकतात। आणि आता ही दृश्य बघा, आसपासच्या या सगळ्या परिसरातल्या इमारती आहेत ज्यांच्यावरून जिथे ट्विन टॉवर आता उभं होतं तिथून ते जमीनदोस्त जरी झालेलं असलं तरी धुळीचे लोट हे आसपासच्या परिसरात पसरू नये यासाठी अग्निशमन दलाकडून पाण्याचा फवारा या धुळीवर मारला जातोय, कारण मोठ्या प्रमाणात धुलीकण आसपासच्या वातावरणात, आसपासच्या शहरांमध्ये आणि रहिवासी भागात पसरू शकतात। त्यामुळे श्वासावाटे जर हे धुलीकण फुफ्फुसामध्ये गेले तर आरोग्याच्या समस्या सुद्धा तयार होऊ शकतात। त्यामुळे हा संभाव्य धोका टाळण्यासाठी हे धुलीकण लवकरात लवकर जमिनीवर बसावेत, त्यासाठी पाण्याचा फवारा केला जातोय।
ट्विन टॉवर जमीनदोस्त केल्यानंतर जे धुळीचे लोट उठलेले होते त्या धुळीच्या लोटांवर आसपासच्या इमारतींमध्ये फायर ब्रिगेडचे कर्मचारी सज्ज होते. पाण्याचे